चांगले चांगले मोठे स्टुडिओज ॲक्च्युली चांगले इंजिनियर्स नाही आहेत म्हणून बंद पडण्याच्या मार्गावरती आहे किंवा बंद पडलेले सुद्धा आहेत ना. आणि मुळात स्टुडिओ हा चालतो कोणामुळे तर त्या माणसांमुळे, त्या इंजिनियर्समुळे स्टुडिओ चालतो. ते इंजिनियर्सच जर नसतील तर तुमचा मुळात स्टुडिओ चालेल का? बऱ्याच वेळेला होतं असं की बाबा रे तुम्ही सपोज एक फिल्म डायरेक्टर आहात आणि मी स्टुडिओ आहे. तुम्ही म्हणाल की तुम्ही मला ही फिल्म देताय ऑडिओ पोस्टसाठी, त्याचं 10 रुपये असं एवढं बजेट आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमची स्वतःची सुद्धा मलाई खायची असते. तुमचे पर्सेंटेज मी म्हणत नाहीये, तुमचा बिझनेस तुमच्यापाशी. पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे ॲक्च्युअल लोक कामं करतायत त्यांच्यापर्यंत किती पोचतोय पैसा, हे पर्सेंटेज घेताना तुम्हाला सुद्धा मुळात लाज वाटायला पाहिजे की अरे हा पैसा त्या लोकांपर्यंत खरंच पोचतोय का, आणि जेवढा पोचायला पाहिजे तेवढा मुळात पोचतोय का. तर ह्या गोष्टी काही कोणाला कसलं, मी म्हणून म्हटलं ना, कोणाचा कोणाशी काही ताळमेळ नाही, काही कुठल्याच गोष्टींचा ट्रॅक नाहीये, कुठल्याच गोष्टींमध्ये लिखापडी नाहीये. जिथे उगवेल तिथे उगवेल असं एकंदरीत सगळं चाललंय. तुम्हाला असे अनुभव? हो हो हो, डे टू डे लाईफ मध्ये असे अनुभव येत आहेत मला.